जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि याच लोकार्पणाच्या कार्यक्रमादरम्यान नागपुरातील शिवगर्जना या ढोल ताशा आणि ध्वज पथकाला त्या ठिकाणी ढोल ताशा वाजवण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। प्रभू श्री राम मंदिर जो ट्रस्ट आहे त्याचे जे महासचिव आहेत चंपत राय, त्यांचं पत्र या ठिकाणी यांना प्राप्त झालेलं आहे। नागपूरचं हे शिवगर्जना ढोल पथक जे आहे ते अयोध्येमध्ये 24 तारखेला आणि 25 तारखेला जे आहे अयोध्येमध्ये हे आपलं सादरीकरण करणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ढोल ताशा पथकाचे प्रमुख आहेत। काय सांगाल तुम्ही, तुम्हाला राम मंदिरचं जे लोकार्पण होत आहे त्या ठिकाणी ढोल ताशा पथक जे आहे तुमचं त्यांना ढोल वाजवण्याची संधी मिळणार आहे? आम्ही तर खूप भाग्यवान आहे की शिवगर्जना ढोल ताशा पथकाला संधी ही रामललाच्या चरणी वाजवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे की आम्ही स्वतःचं भाग्यच असं समजतो की आम्हाला याचं सौभाग्य मिळालं आहे की आम्ही रामललाच्या चरणी अयोध्येला वादन करणार आहे। तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे मंदिर ट्रस्टकडून की कसा तुमचा कार्यक्रम असणार आहे, काय वादनाचं नियोजन असणार आहे तुमचं? आम्हाला तर 23 तारखेला नागपुरातून आम्ही पोद्दारेश्वर राम मंदिराची पूजा अर्चना करून आम्ही इथं निघू आणि 24 आणि 25 तारखेला आमचा कार्यक्रम होईल। आम्ही असे 3-4 ताल सेट केलेले आहे। एक रामधून आहे आणि बजरंगबलीचा ताल आहे, कृष्णाचा असा ताल आहे की ते आम्ही तिथे सादर करणार आहे। राम जन्मभूमी परिसर आणि हनुमानगढी आणि रामकी पैडी असं 2-3 ठिकाणी आमचे कार्यक्रम होणार आहे। ठीक आहे, किती लोक तुम्ही त्या ठिकाणी जे ढोल ताशा आहे ते वादन करणार आहे? आम्ही 111 लोकांची टीम इथनं जाणार आहे। याच्यामध्ये ढोल ताशे झांज ध्वज डमरू अशा पूर्ण वाद्यांचा समावेश होणार आहे आणि हे वाद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे जेव्हा वाजत होते तेच वाद्य आता आपण रामललाच्या मंदिरमध्ये वाजवणार आहे आणि याचा उत्साह आमच्या मनामध्ये खूप आहे की आम्हाला तिथे वाजवण्याचं सौभाग्य आम्हाला आमच्या सगळ्या स्वयंसेवकाला मिळालं आहे। ठीक आहे, आपण बघितलं या ठिकाणी अन्य काही सदस्य आहे, आपण त्यांच्याशी पण बोलूया। काय सांगशील तुला अयोध्येला राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर ढोल ताशा वाजवण्याची त्या परिसरात संधी मिळणार आहे? अच्छा, काय सांगशील तुला एक संधी मिळणार आहे तिथे अयोध्येमध्ये ढोल ताशा वाजवायची? हे मी माझं चांगलं नशीब समजतो आणि शिवगर्जना ढोल ताशा व ध्वज पथक यांना धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांच्यामुळे मला आज अयोध्येला जायला मिळत आहे। ही माझी खूप आधीपासूनची इच्छा होती, पण ती इच्छा आता 23 ते 25 मध्ये पूर्ण होणार आहे। आपण बघितलं हे ढोल ताशा शिवगर्जनाचे नागपूरचे सदस्य आहेत जे नक्कीच उत्साही आहे आणि राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर 2 दिवस यांना अयोध्येमध्ये जे आहे राम मंदिर परिसरात ते ढोल ताशा वाजवण्याची संधी मिळणार आहे। नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक।